उद्या वटपौर्णिमा आणि शुक्रवार. कापूस सोबत जाळा ही एक वस्तू. घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी उद्या आपल्याला ही एक वस्तू घरामध्ये आवर्जून जाळायची आहे. तर उद्या संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. त्यासाठी आपल्याला 2च वस्तू लागणार आहेत. तुम्ही मातीची पंती घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, कापूरच्या 3 वड्या आणि 3 लवंगा घ्यायच्या आहे आणि ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचे आहे. उतरवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी पंती घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून ती पंती घराबाहेर न्यायची आहे, म्हणजे आपल्या उंबरठ्यावरच्या बाहेर न्यायची आहे. आणि आपल्या जे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवलेले साहित्य आहे ते तिथे नेऊन ठेवायचं आहे आणि घरावरून देखील ते उतरवायचं आहे. आणि मग त्या 2 वस्तू आपल्याला त्यात पंतीत टाकायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे. असा हा उपाय उद्या तुम्ही नक्की करा. घरातील इडापिडा, वाईट शक्ती दूर होईल. मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी तुम्ही उद्या हा उपाय करायला विसरू नका.